नमस्कार. राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर मकर संक्रांतीमध्ये सगळ्यांच्या घरी तिळगुळाची पोळी बनवली जाते. तर ती तिळगुळाची पोळी आणखी चविष्ट कशी बनवायची त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर आपण कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. त्यानंतर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं. यामुळे आपली चपाती छान मऊ येते. आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 चमचे तेल टाकायचं. अगोदर हे थोडंसं मिक्स करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला ही कणिक भिजवायची आहे, म्हणजे आपल्याला घट्टसर पीठ भिजवता येईल. आपण चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं. तर या ठिकाणी कणिक छान भिजवून झालेली आहे. हे बघा, असं हलकंसं घट्ट भिजवायचं आणि यावरती थोडंसं तेल लावून आपण हे पीठ बाजूला झाकून ठेवून देऊया. आणि 15 मिनिटं आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. तोपर्यंत आपण तिळगुळाचं सारण तयार करूया. तर इथे कढईसुद्धा चांगली गरम झालेली आहे. यामध्ये मी अर्धा कप तीळ भाजून घेते. हे गावरान तीळ आहे. तर छान खरपूस हे तीळ आपल्याला भाजायचे आहे. आणि हे बघा, तुम्हाला याचा कलरसुद्धा आता बदललेला दिसत असेल. तर आता तीळ चांगले भाजलेले आहे, हे काढून घेते. नंतर यामध्येच आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजायचे आहे. तर या अर्ध्या कपाचीच अर्धे शेंगदाणे मी यामध्ये घेतलेले आहे. तर हे सुद्धा आपल्याला गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती छान भाजायचे आहे. आणि शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट साहित्य टाकायचं आहे, ते म्हणजे काजू बदाम. तर मी 9-10 बदाम आणि 7-8 काजू घेतले. तर हे काजू बदामसुद्धा आपल्याला या शेंगदाण्यासोबत 2 ते 3 मिनिटं आणखी भाजून घ्यायचे आहे. तर तिळगुळाच्या पोळीमध्ये काजू बदाम हेच सिक्रेट साहित्य होतं, कारण तिळासोबतच काजू बदामसुद्धा थंडीमध्ये खूप चांगले असतात. त्यामुळे तिळाची पोळी आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये आपण काजू बदामसुद्धा ॲड करू शकतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काजू बदाम अगोदर बारीक करून घ्यायचे आहे. तर हे बारीक केल्यानंतर हे बघा, यामध्येच आपण भाजलेले तीळ टाकूया. तर जेवढे आपण तीळ, शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट घेतले त्याच सेम प्रमाणात आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. तर मी अगोदर अर्धा कप गूळ घेतला आणि त्यानंतर आणखी थोडासा गूळ ॲड केला. नंतर यामध्येच आपल्याला थोडंसं जायफळ पावडर टाकायचे आहे. तर थोडंसं जायफळ किसून टाकते. अगदी चिमूटभरच जायफळ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. नंतर थोडीशी वेलची पावडर टाकायची चिमूटभर आणि थोडीशी सुंठ. तर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आणि मिक्सरमध्ये हे बारीक तयार केलेलं आहे. आता हे तिळगुळाचं सारणसुद्धा तयार आहे. आता आपण कणिक बघूया. तर या ठिकाणी आपली कणिकसुद्धा छान भिजलेली आहे. पुन्हा एकदा याला एक छान हात देऊया. यातलाच एक छोटासा गोळा मी काढून घेते. आपण चपातीला घेतो तेवढाच एक गोळा घ्यायचा आणि याला थोडंसं कोरडं पीठ लावून याची छोटीशी वाटी तयार करायची आहे. आपण मोदक भरवतो सेम त्याच पद्धतीने. तर दोन्ही अंगठ्याने अशी छोटीशी वाटी तयार केली की यामध्ये आपल्याला तिळगुळाचं सारण भरायचं. तर यामध्ये मी 2 चमचे तिळगुळाचं सारण भरते आणि हे असे कडेचे काठ आहे ते गोळा करून याचं तोंड बंद करायचं. आणि वरती जे टोक निघतं ते काढून टाकायचं. आता याला हलक्या हाताने आपल्याला गोल करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि याला आणखी थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला याची चपाती लाटायची.
तर चपाती लाटताना सुद्धा खूप प्रेस करून नाही लाटायचं, अगदी हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे ती फुटणार नाही. तुम्हाला या चपातीच्या आतमधलं सारणसुद्धा दिसत असेल, सगळीकडनं छान पसरलेलं आहे. आता ही चपाती आपण भाजून घेऊया. खालची बाजू हलकीशी भाजली की चपातीचं दुसरी बाजूसुद्धा पलटून घेते. आणि तुम्हाला यामध्ये जर आणखी सारण भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता, पण यापेक्षा जर जास्त सारण भरलं तर ते चपातीच्या आतलं सारण बाहेर येऊ शकतं. त्यामुळे थोडं मापामध्येच सारण भरायचं. आणि या ठिकाणी चपाती तुम्हाला दिसत असेल मस्त फुगलेली आहे. यावरती थोडंसं तेल लावून ही चपाती आपण भाजून घेऊया. तर किती छान मस्त टम्म चपाती फुगलेली आहे. तर दोन्हीकडनं छान तेल लावून आपल्याला ही चपाती भाजायची आहे. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता, पण तूप लावलेली चपाती थोडे दिवस झाल्यानंतर त्याचा थोडासा वास येऊ शकतो, म्हणून तेल वापरायचं. तर ही चपाती मस्त दोन्हीकडनं छान खरपूस भाजली आहे. आता दुसरी चपातीसुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर हे बघा, आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहे. आणि ही चपाती तुम्ही यावरती मस्त तूप लावून सुद्धा खाऊ शकता, छान लागते. आणि या तिळाच्या पोळ्या 8 ते 10 दिवस खराब होत नाही. तुम्हाला कुठे बाहेर ट्रिपला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल, 7-8 दिवसांसाठी कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता. आणि ही चपाती मी तुम्हाला एक मोडून दाखवते. याच्या आतमधलं सारणसुद्धा बघा. तर अशा मस्त तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. धन्यवाद.